तुझं कान पण घेतलं दादा. समू कुठे येईल माझी? कोणती? पाणी पाणी खाली अरे आणला का टेप? अरे टेप कुठे गो? हॅपी होली. नको आम्ही होळी खेळायला स्टार्ट केली. काही फॅमिली आले नव्हते, त्यांना काहीतरी काम आलं होतं म्हणून. त्यानंतर आम्ही मुलांनी स्टार्ट केली होळी खेळायला. आणि मोठ्या माणसांनी पण थोडं स्टार्ट केलं. त्यांनी थोडासा कलर लावला आणि ह्यांनी ना पूर्ण मम्मीच्या तोंडावरच कलर फासला. त्यानंतर मम्मी पूर्ण रागवलेली. मम्मी कॅमेरा घेऊन पुढे गेली. तरी ते स्वरा आणि अनुश्री एकमेकांना कलर लावत होते. त्यानंतर ते लोक मला पण कलर लावायला आले आणि माझं पूर्ण तोंड भरून टाकलं. त्याच्यानंतर पप्पांना लावलं आणि सगळ्यांना लावलं. आणि कियारा आणि दर्शन खूप मस्त कलर लावत होते आणि खेळत होते. आणि संतोष काकांना पण कलर लावला आणि त्यांनी पण परत लावला कलर. अशा प्रकारे आम्ही होळी खेळायला सुरुवात केली. आणि आमची अर्धी फॅमिली अजून आली नव्हती. माझी बहिणी, काकी, किरण दादा, विशाल दादा आणि काका अजून आले नव्हते. आणि आम्ही होळी खेळायला स्टार्ट केली. सगळे एकमेकांना पूर्ण भरून टाकत होते कलर्सनी. आणि एक बाजूची दीदीला पण आम्ही कलर लावला. आणि ही बघा स्वरा सगळ्यांना कलर लावत थेट सुटली होती. त्यानंतर ही आहे आमची भाची कियारा. ती खूप एन्जॉय करत होती आणि ती नाचली पण होती. ती किती क्यूट आहे तुम्ही बघू शकतात. आणि ही बघा मी किती एन्जॉय करतेय मी. आणि ही बघा किट्टू, हिला तोंडून आली आणि हिला आम्ही परत रंगवून टाकलं पूर्ण तोंडाला. आणि ती पूर्ण अशी आरडाओरडा करून जात होती. त्यानंतर आम्ही तिला खूप रंगवून टाकलं. आणि आम्ही गल्लीतनं असे धावतच सुटलो होतो कलर्स घेऊन. आणि बघा आम्ही तिला कसा कलर लावतोय पूर्ण. आम्ही पूर्ण आमची गँगच बनवलेली कलर लावायला. तर ही बघा ही आहे माझी आत्या. आणि हिने ना खूप कलर लावला आमच्या नेबर्सला आणि घरातल्यांना. पण आम्ही आत्ता पण आमच्या अर्ध्या फॅमिलीला मिस करत होतो. कारण की ते खूप जास्त लेट झालेले. कारण की त्यांना काम होतं. आणि आमचे अर्धे कलर्स संपलेले. अर्ध्यापेक्षा जास्त संपले आमचे कलर्स. त्यानंतर आम्ही सगळ्यांना कलर्स लावत होतो. सगळे लोक तोंड पुसून परत येत होते. आणि मम्मी परत कलर लावायला गेली आशा दीदीला. ती आमची नेबर आहे. तिला परत कलर लावायला गेली.
आणि इथे मम्मी अप्पीला कलर लावायला जात होती. अप्पी अशा हिची छोटी बहीण होती आणि ना ती पुढे धावत होती अप्पी आणि मम्मी त्या पाठी कलर लावायला धावत होती. त्यानंतर तिथे साईडनं पप्पा पण आले. त्यानंतर त्या दोघांनी तिला कॅप्चर केलं आणि मग तिला कलर लावला. लय जास्त तिला कलर फासला त्या लोकांनी. ती तोंडच दाखवत नव्हती. तिचं तोंड खूप खराब झालेलं कलर लावून. त्यानंतर सोनल पण आली आणि तिला पकडलं आणि तिला कलर लावला. आणि मम्मीने सोनलला पण खूप कलर लावला. तो तुम्हाला नंतर दिसेलच. आता मम्मी घेऊन चालली कलर सोनलला लावायला. मी आधी बोललेली ना तुम्हाला. आणि सगळे आले आणि तिला कलरने भरून टाकलं पूर्ण. त्यानंतर खेळून आम्ही खूप थकलो. त्यानंतर आम्ही नाश्ता करायला घरात आलो आणि बघा आम्ही नाश्ता करतो आता. तर बघा हा आहे दर्श. त्याला आम्ही दर्शू बोलतो प्रेमाने. तर ह्यानी पण खूप एन्जॉय केलं. तो पण डान्स करत होता, इथे पळत होता. त्याला खूप मजा येत होती. त्याला आम्ही कलर सुद्धा लावला. त्याने पण आम्हाला कलर लावला.
आमचा डान्स करून वगैरे सगळं झाल्यानंतर फायनली आमची फॅमिली आली आणि त्यानंतर आम्ही एकसाथ सगळ्यांनी डान्स केला आणि आम्ही त्यांना कलर लावलं. इथे होळी खेळून झाल्यावर आम्ही शिवाजी पार्कला गेलो. तिथे खूप मोठा इव्हेंट होता. आम्ही तिथे डान्स केला. तिथे रेन डान्स होता. शिवाजी पार्कला ही आहे माझी पूर्ण फॅमिली. आले तिथे गेले आहे.